प्रॉब्लेम असतो. विद्या आडनाव काय? नमस्कार सर्वांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाच्या चरणी, शांतीच्या चरणी, सद्गुरु चरणी, तसेच श्रीरामांच्या चरणी, हनुमंताच्या चरणी मनोभावे नमन करूया व तुम्हा सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक अभिवादन करते. आज आपण आता या रामकथेच्या पुढच्या चिंतनाकडे वळत आहोत. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की शबरीकडे राम गेलेले आहे आणि शबरी कशी झालेली आहे, अत्यंत भावाकुळ झालेली आहे. ती कोसळते रामांच्या चरणावर, अशी तिची भावाकुल अवस्था आहे. आणि तिने दोन्ही हात श्रीरामांचे धरले. आपले श्रीरामचंद्र काय मुकाट्याने चालतात ते. मग शबरी म्हणते थोडं पुढे ती, थांबा थांबा, आधी ना तुझे पाय धुते. आता तेव्हा लक्ष्मण बोलायला म्हणतो, नको नको, दादा कधी पाय धुवून घेत नाही. पण लक्ष्मणाने काय पाहिलं की रामचंद्र काहीच बोलत नाही. शबरीने तर काय आहे, श्रीरामांचे चरण मनसोक्त धुतले. आता श्रीरामांनी पण आढेवडे काहीच नाही घेतले, कशालाच ते नाही म्हणत नाही. जणू काही म्हटलंय ना की श्रीरामांना आपल्या प्रेमळ भक्ताच्या आश्रमात आल्यानंतर ना स्वतःच्या सगळ्या नियमांचा जणू विसर पडला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात असं की वेडा झाला, वेडा झाला, देव वेडा झाला. हं? असं म्हणतो की केवट म्हणजे आता काय होत की भगवंत, इथे काय म्हटलेले, भगवंत वेडे झाले आहे. काय म्हणजे भगवंत त्याच्याकरता वेडा होतो असा भक्ता. जेव्हा आता मागे आपण बघितलं होतं की केवटाने भगवंताचे चरण म्हणजे श्रीरामांचे चरण प्रक्षालन करायचे होते, तेव्हा श्रीराम हो नाही करत होते. किती वेळ घालवला होता. खूप छान त्याचं आपण बघितलं होतं. पण आता तेच इथे, तेच श्रीरामचंद्र शबरीला मात्र पाय धुवून घेताना काहीच बोलत नाही. आता शबरीने तर काय केले, दोन्ही हात धरून आसनावर बसवले आणि तिने आपल्या सद्गुरूंना तिने बघितलं होतं देवाची पूजा कशी करायची. तशा प्रकारे तिने काय केलेली आहे, रामांची पूजा केली आणि पूर्ण पूजा करून घेतलीये रामांनी पण. आणि पूजेच्या नंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो ना,
मग शबरीने काय केले, अतिशय गोड फळ देवाला अर्पण केली. त्याला काय म्हणतात, शबरीची बोरं असं वर्णन आहे. हं? आता बोरं म्हणजे काय, बोरं असं नाहीये काय, एक म्हणण्याची पद्धत असते ना. म्हणजे असं एखाद्या माणसाचं घर, आता मोठा बंगला असला, पण काय म्हणतात, अरे माझ्या काय आहे, ह्या झोपडीमध्ये तुम्ही म्हणजे पाय लागू द्या, अशी एक बोलण्याची पद्धत. तसं उत्तम फळे तिने शबरीने आणलेली आहे, त्याला बोरं म्हटलेलं आहे. हं? आणि ती काय करते, रामांच्या समोर एक देते, हे जास्त गोड आहे, हे घ्या, हे घ्या. आता तेव्हा सुद्धा लक्ष्मण सांगायला जातोय की अरे, रामांचा नियम आहे, कुणीही आणलेलं खायचं नाही. गुहाने आणलेली फळं काय आहे, नाही घेतलेली आहे. हं? पण शबरीच्या आश्रमात काय झालेलं आहे, भगवंताच्या श्रीरामांच्या सगळ्या नियमांचं काय झालेलं विस्मरण झालं. हं? आता असं नाहीये की नाईलाजास्तव खातात येत, असं पण नाहीये. उलट प्रेमाने अत्यंत आवडीने शबरीने दिलेली फळं खाताय. आणि उलट शबरीला म्हणताय की अगं शबरी, किती फळं गोडे आहेत ग. हं? इतकी गोड फळं तर मी किती दिवसात कधी खायलाच मला मिळाली नव्हती. म्हणून अशी औपचारिकता म्हणून फळं गोड आहेत असं नाही म्हणत. नाही तर आपण असतं ना, की किती वेळ काय असतं, कोणाच्या घरी जेवायला गेलं की म्हणतो ना की छान झालाय हा स्वयंपाक. तसं काय म्हटलंय, तसं औपचारिकतेने नाही म्हटलेलं. कारण ज्या वेळेस हे झालेलं आहे ना राज्याभिषेक, पुढे म्हणजे की राज्याभिषेक झाला अयोध्येमध्ये जेव्हा श्रीरामांचा, तेव्हा सगळे मंत्र्यांच्या घरी रोज मेजवानी असायची. रोज काय, श्रीराम आणि लक्ष्मण काय जायचे जेवायला. आता अयोध्या ही राजधानी, त्याच्यातले मंत्री किती संपन्न. हं? पण त्याच्या घरी जेवताना रामचंद्र काय म्हणायचे लक्ष्मणाला, हळूच म्हणायचे, अरे शबरीची बोरं किती गोड होती ना. म्हणजेच काय, हे औपचारिकतेने स्तुती केली नाही. मग आता असं वाटतं की असं शबरीच्या पोरामध्ये काय होतं. हं? ती काही शबरी काही तज्ञ बागायतदार नव्हती. तिने काही विदेशी बी बियाणे पण आणली नव्हती, किंवा झाडाची अशी म्हणतो ना वेगळी खतं काही त्यांनी घातलेली नव्हती. मग शबरीच्या पोरांना एवढा गोडवा कशाचा होता. तर एका गोष्टीचा असा गोडवा होता की तिची जी उत्सुकता होती, तिचा भाव होता, तिची भावना होती. ते त्या भावनेने जी एक एक पळ ती रामाच्या हातात देत होती, आणि तिच्या नेत्रातून काय होता, तो सगळा भाव, आणि तिच्या शब्दातून ओसरणार काय होतं, प्रेम भाव. ही गोडी होती तिची. म्हणून काय तर आता खाऊन झाल्यावर शबरी हात जोडून रामांच्या पुढे उभी राहते. शबरी म्हणते, देवा, मी तुमची कशी आता स्तुती करू, तुमच्याशी कसं बोलावं हे मला काही कळत नाही. मला काही ज्ञान नाही, आधी मी पडले कशी बाई माणूस, त्यात मध्ये काय जातीने भिडलो, अधम जातीला जन्माला आलेली, माझ्याजवळ शिक्षण नाहीये, मला काहीच कळत नाही. आता जगात माझ्यासारखं खरं वेळ कोणीच नाही. तुम्ही आपलं काय आलात आणि माझ्यावर कृपा केली फक्त. तेव्हा राम म्हणतात, ते शबरी, तू जरा जवळ येऊन बस. हं? भक्ती ठाऊक आहे का तुला, मी काय आहे हा. मी कोणाची जात बघत नसतो, मी कोणाचा संप्रदाय बघत नाही, कोणाची संपत्ती बघत नाही, कोणाचं रूप बघत नाही, कोणाचा प्रभाव बघत नाही, कोणाची विद्वत्ता पण बघत नाही. मला जगामध्ये फक्त एकच नातं कळतं शबरी, आणि ते म्हणजे प्रेमाचं नातं. ज्ञानेश्वर महाराजांची कोवी आहे की, येत भक्ती एक मी जाणे, तेथ सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतिया. म्हणजे केवळ भक्तीने माझी प्राप्ती होते, भगवंत असं सांगता. दुसरं काहीही करता नाही. भक्तीमध्ये फक्त काय पाहिजे, प्रगाढ प्रेम हेच प्रमाण आहे, आणि जाती वगैरे प्रमाण नाहीये. मग सांगतात राम, शबरी, तुला भक्तीचे 9 प्रकार ठाऊक आहे का, मी सांगतो ऐक. हं? आता या ठिकाणी काय आहे की स्वतःहून राम काय म्हणतात ते तिला मी तुला सांगतो. खरं अध्यात्मशास्त्राचा नियम असा आहे की विचारल्याशिवाय काहीही सांगत नसतात. संत, सद्गुरु कोणी पण विचारल्याशिवाय सांगायचं नाही.
जसं आता गीतेमध्ये ज्या वेळेस काय आहे, अर्जुन म्हणतोय की मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला कळत नाहीये माझ्या हिताचं, शिष्यस्तेहम शादीमान प्रपन्न. तेव्हा काय आहे, भगवंताने त्याला सांगायला सुरुवात केली, तोपर्यंत सांगितलं नाहीये. तसं भागवतामध्ये आहे, देवहूती आहे. हं? देवहूती कश्यप मुनी आणि देवहूती त्यांचा पुत्र कपिल. तर कपिल महामुनींनी आपल्या आईला जोपर्यंत तिने विचारलं नाही तोपर्यंत उपदेश केलेला नाहीये. हं? म्हणून असा नियम आहे अध्यात्मशास्त्राचा. पण इथे मात्र काय उलट होतंय की स्वतः शबरीने विचारलेलं नाहीये, पण तरी रामांनी काय केलेलं आहे, हा शबरीसाठी हा नियम सुद्धा मोडला आणि तिला आता नवविधा भक्तीचा उपदेश करतात आहे. तिला सांगतात पहिली भक्ती कुठली असते, तर सत्संगती. इथे खूप छान नवविधा भक्ती आलेली आहे की जोपर्यंत असं म्हटलंय सत्संगती नाही तोपर्यंत भगवंताच्या भक्तीची म्हणजे खरं प्राप्तीच होत नाही. हं? सगळ्या शास्त्रकारांचं हे एक मत आहे. नारद पण सांगतात, त्यांचं सूत्र आहे, मुख्यस्तस्तु महत् कृपयैव. तुलसीदास गोस्वामी पण म्हणतात, भगती तात अनुपम सुख मूला, मिलै जो संत होई अनुकूला. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथी. म्हणजे एकच गोष्ट सगळे सांगतात, काय सांगतात की सत्संगती. हं? म्हणून असं आहे की पुस्तकात अभ्यास करून भक्ती प्राप्त होत नसते. आपल्या मनात येईल तसे काही पण काहीतरी क्रिया करून भक्ती प्राप्त होत नाही. त्यासाठी काय करायला लागतं, तर एखाद्या संतांची संगती धरावी लागते. आणि म्हणून सत्संगतीचं काय सांगतात ते इथे महात्म सांगतात ते, प्रत्यक्ष प्रभू राम कोणाला, तर शबरीला. हं? म्हणून भगवत प्राप्तीचा हा खरा उपाय आहे, अमोघ उपाय म्हटलेला आहे. की भावात संक्रमण केव्हा होतं, संतांच्या संगतीत होतं. आणि भाव काय वाटतं असा उद्दीप्त व्हायला लागतो आपल्या अंतःकरणातून. आणि असं करण्यात एक म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मध्ये एक चैतन्याचा प्रवाह वाहतोच आहे. हं? पण त्याला काय करायला लागतं, आपल्याकडे त्याला वळवायला लागतो. हं? म्हणून त्याच्यासाठी संतांचा उपदेश, संतांच्या संगतीत हा काय होतो, हळूहळू तो भावाचं असं प्रगटीकरण व्हायला लागतं. आता खरं म्हणजे काय असतं की संतांच्या परिधामध्ये जे कण असतात ना, ते असे भिन्नच असतात, म्हणजे वेगळेच असतात. ज्या ठिकाणी आता प्राचीन आता संतांच्या समाधी असतात ना, त्या ठिकाणी अशा प्रकारचे वलय कायम असतात. आता आळंदीचं महत्व म्हणून आहे की माऊलींची स्पंदन तिथे आज पण आहेत. त्यामुळे त्या स्थानाचं महत्व कमी होऊ शकत नाही. म्हणजे व्यक्तीचं काय आहे, महात्म्य म्हटलेले कधीच कमी होत नाही. तिथे ज्यांनी समाधी घेतली, ज्यांनी त्याचं महात्म्य कधीच कमी होत नसतं. कारण हे विद्युत कण असतात ना, त्या ठिकाणी भारान्वित असतात. जसं चुंबकीय क्षेत्रामध्ये गेल्यावर ज्या प्रमाणे आपोआप परिणाम होतो की नाही, ते ओढलं जातं ना, तसंच प्रकार इथे असतो. सत्संगती म्हणून म्हटलेले की अशा सत्संगतीनीच काय होतं, हा सगळा भाव जागृत होत असतो. हं? म्हणून असा हा जो भाव नुसतं कॅसेट ऐकून पुस्तकांमधून नाही मिळत. त्याच्यासाठी संतांचा सहवासच आवश्यक असतो. आता दुसरा प्रकार सांगतात येत भक्तीचा की भगवंताची गोड कथा ऐकत राहावं नेहमी. भगवंताच्या कथेविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे. म्हणून कथा नुसती ऐकायची नसते, माहिती पण ऐकायची नाही, पण काय करायचंय, ह्या भावामध्ये त्या रसप्रवाहामध्ये असं वाहत जायचं. जसं पोहत जातो ना, तसं असं त्या भावात पोहत जायचं. थोडं थोडं व्हायला लागलं ना की हळूहळू काय होतं की ती गोडी वाढायला लागते आणि गोड वाटायला लागतं. म्हणून असं मन काय करतं, शिथिल सोडून टाकायचं भावामध्ये, त्या कथेमध्ये मनातलं सगळं बाजूला काढून टाकायचं असतं. अशा प्रकारे श्रवण झालं.
आता तिसरा प्रकार सांगतात ते सद्गुरूंची सेवा. आता आपण गुरूंच्याकडे जाताना काय असतं, गुरु होऊन जात असतं की लोक असं असतं, म्हणजे आपलं जे मडकं असतं ना ते इतकं अहंकाराने भरलेलं असं घेऊन जात असतात. हं? की त्यांनी माझा सन्मान केला पाहिजे, त्यांनी मला असं दिलं पाहिजे, असं म्हटलं पाहिजे. तर असं सगळं काय आहे, सद्गुरूंकडे जाताना कसा भाव घेऊन जायचं, तर त्यांच्या चरणांच्या धुळीचा मी कण आहे अशी भावना घेऊन त्यांच्याकडे जायचं असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ओळ खूप छान आहे. ते म्हणतात, येथ व्युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपण परा सांडीजे, जगा धाकुटे होईजे, तै जवळीक माझी. म्हणून असं भगवंताजवळ पोचायचं असेल ना, तर लहान व्हावं लागतं. म्हणून जीवनात दुसरा कुठलाही सद्गुण येवो किंवा न येवो, पण लीनता मात्र काय झाली पाहिजे, ती आली पाहिजे. म्हणून हा मोठेपणाचा हा डगला आहे ना, हा टाकून द्यायचा, की मोठ्यांना देव कधी भेटत नसतो. म्हणून आता जगी थोर ते चोर होऊन गेले असे समर्थ म्हणतात. म्हणून सगळे संत सांगतात काय, की छोटे व्हा. तुकाराम महाराजांनी तर पांडुरंगाला विचारलं. नाही, म्हणजे तुकारामांनाच पांडुरंगाने विचारलं, की अरे तुला काय देऊ, एवढी तू भक्ती करतोय. तर तुकोबा काय म्हणतात, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मला फक्त लहान करून टाका देवाला, कारण काय लहान मुलं खूप प्रिय असतात. हं? पण वास्तविक आपण व्यवहारात काय बघतो, माणसांना स्वतःचं मोठेपण मिरवा असं वाटत असतं. हं? आणि म्हणून जर भगवंताला, परमेश्वराला प्रिय व्हायची अशी जी इच्छा असेल ना, तर काय करायला पाहिजे, की लहान झालं पाहिजे. म्हणजे लोकांनी मला मोठं म्हणावं ही इच्छा काढून टाकायची. पण परमेश्वराला प्रिय व्हायचंय मला असं एकदा ठरायचं. नाही तर काय होतं, लोकांनी मोठं म्हटलं असं वाटत असेल ना, तर तो सगळा मार्गच वेगळा आहे. पण देवाला प्रिय व्हावं असं वाटत असेल ना, तर तो मार्ग हा निराळा आहे. हं? म्हणून इथे सांगतात, जगात सगळीकडे मोठे असावे, पण कुठे अगदी जिथे संत आहेत, सद्गुरू आहेत, त्यांच्या ठिकाणी मात्र काय आहे, अत्यंत लीन व्हावं, अगदी छोट व्हावं. हं? तर असं म्हणतं की जो असा होतो त्याला जीवनाचा अर्थ कळतो. हं? म्हणजे नम्रतेचा पण, नाही तर किती वेळा काय असतं, नम्रताचा पण अहंकार असतो. हं? नम्रता सहजपणे आली पाहिजे, आणि ही अहंता अशी सहजपणे गळाली पाहिजे. म्हणून एक असं हे आहे, कवीने केलेलं असं, की मी पण ज्याचे पक्व फळापरी, सहजपणाचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो. आता चौथी भक्ती सांगताय, की भगवंताचे गुणानुवाद, की भगवंताचं काय आहे, कपट काढून, दंभ काढून, अपेक्षा काढून मनातून सतत काय करावं, संकीर्तन करत राहावं, काहीतरी त्याचं गुण काय आहे गात राहावे. पाचवी भक्ती सांगतात ते, की भगवंताच्या कुठल्या तरी मंत्राचा अत्यंत विश्वासाने रोज जप करावा, संकीर्तन मोठे करावे, पण जप मनात जायवा आणि इतका विश्वासाने तो करत राहावा. सहावी भक्ती सांगतात ते, की थोडा स्वतःवर संयम ठेवायचा, रात्रंदिवस धावपळ नसावी. जसं म्हटले ना गीतेत, युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्मसु. हं? म्हणून इथे सांगतात, की आपल्याला देहाला किती ताण द्यावा, याला पण एक मर्यादा असते ना. नाहीतर काय असतं, साधना करता येत नाही दीर्घकाळ. म्हणून काय पाहिजे, सदाचार हा कधी सुटता कामा नये. हं? अशी मनाशी गुणगाड बांधली पाहिजे, की हा सगळं, हे सगळं आहे ना, हे सदाचार हा पाया आहे. सदाचाराशी तडजोड करून काहीही करता येत नाही. जसं योगाचे 8 अंग सांगितले, यम नियम, त्याच्यामध्ये यम आणि नियम हे सगळं महाव्रत म्हटलेलं आहे.
प्रत्येक भूमिकेवर त्याची आवश्यकता आहे. म्हणजे एक अवस्था अशी करता करता अशी साधकाची येऊ शकते की त्याला आसनांची आता आवश्यकता राहत नाही, प्राणायामाची आवश्यकता नाहीये. म्हणजे यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा समाधी अशा पायऱ्या आहेत ना, त्याच्यामध्ये एक एक काय आहे सुटत जातात. ध्यान समाधी हे सुद्धा सुटतं, पण तरी पुढच्या आयुष्यात म्हटलेलं आहे की यम नियम मात्र हे काय अखंड राहिलेच पाहिजे. हं? म्हणजे त्याच्यासाठी सदाचार म्हटलेलं आहे. म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. हं? तर याची आवश्यकता नाही असं काय आहे अशी स्थितीच नाहीये. कारण हे सगळं काय लक्षात घेणं आवश्यक आहे की या सगळ्यामधून काय सदाचार निर्माण होत असतो, आणि म्हणून सदाचार अखंड पाहिजे. आता सातवी सांगतात ते की सगळीकडे भगवंताला पाहा. आता ह्याही दृष्टी अत्यंत काय महत्वाची आहे की आपल्याला देवाला कृपा करून काय आहे असं काय करायचंय. म्हणजे आपण काय करतो की देवाला त्याला कोंडून ठेवतो. हं? पूजा करताना आपण काय करतो, सगळी देवाची पूजा करत असतो, आणि तिथे सगळं काय विश्व म्हणजे खरं काय करते पूजा करताना सगळं विश्व तिथे बघायचं. पण पूजा करून झाली ना की देवघराच्या बाहेर आल्यावर सगळीकडे तो जगात देव बघायला शिकायचं. सगळ्यात गीतेत म्हटलंय यो माम पश्यती सर्वत्र सर्वच मयी पश्यती. हं? असं काय आहे जीवनामध्ये. म्हणून दुसरं म्हटलंय की संतांचं महत्व ओळखायला शिकायचं. आता भगवंतापेक्षा पण असं म्हटलेले की संत अधिक महत्वाचे असतात. प्रत्यक्ष श्रीकृष्णात सांगितलंय की संत माझी रुपडी. हं? की संत आले तर काय करावं, देव सारावे परते, आणि संतांना काय करावं आधी त्यांचं स्वागत करावं. म्हणून काय सांगितलेलं की कारण काय असतं की देवाची पूजा करणं आहे ना सोपं असतं. की देवाला काय कधी पण पूजा केली काही नैवेद्य दाखवला जसं आपल्या आवडीप्रमाणे सगळं चालतं. पण संतांच्या तिथे मात्र काय ते चालते बोलते असतात ना, आणि त्यामुळे काय आहे की त्यांच्या मर्जीप्रमाणे करावं लागतं. पण संतांचा प्रभाव जास्त असतो. म्हणून म्हटले संत सेवा कठीण असते, हं, पण तेवढीच ती प्रभावी असते. त्यासाठी समर्थांचं एक वचन आहे की सद्गुरु सद्गुरुहून देव मोठा, तर यास वाटे तो करंटा. हं, इथे प्रत्यक्ष राम काय करतात ते संतांचं असं महत्व सांगताय शबरीला. पुढे आठवी भक्ती सांगितले की साधकाने यथा लाभ, म्हणजे कोणी काय म्हटलेलं आहे संतोष ठेवला पाहिजे, की आपल्याला जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानण्याची वृत्ती बाळगली पाहिजे. आता आपल्याला भगवंतानी काय दिलं आहे, हं, तिकडे लक्ष न देता काय मिळालं नाही ना तिकडे सगळ्यांचं जास्त लक्ष असतं. हं? किती दिलं आहे ते नाही बघत आपण, आणि म्हणून रात्रंदिवस काय जे नाही मिळालं त्याचाच विचार की ह्याच्याकडे ते ते आहे माझ्याकडे ही नाही, आणि मग काय करतो देवाजवळ तक्रार असतो. हं? म्हणून गीता सांगते आपल्याला संतुष्टो येन केनचित. हं? की प्रयत्न सतत माणसाने करायचा, पण त्या प्रयत्न केल्यानंतर काय आहे जे काही मिळेल ते काय आहे ते मला पुरेच आहे, भगवंताची जेवढी मर्जी तेवढं मिळालं आहे अशा प्रकारचा भाव ठेवला पाहिजे. हं? म्हणून असं होतं की दुसऱ्यात आपण बघतो दुसऱ्याची, आणि दुसरं म्हटलेलं आहे की सतत ही वृत्ती असते दोष बघण्याची, ती अंतःकरणातून काढून टाकली पाहिजे. हं? की तत्परतेने म्हटलेले की जोपर्यंत आपण दुसऱ्याचे दोष बघतोय तोपर्यंत काय आहे इथे या परमार्थ मार्गामध्ये वाटचाल होत नाही. आणि म्हणून असं म्हटले की परमार्थ म्हणजे काय, की खरं आपल्याकडे वळायचं आहे. मला मी बघायचं आहे जसं समर्थ म्हणतात ना पाहावे आपणास ती आपण. हं? मग आता ते दुसऱ्यांकडे बघायचं जेव्हा कमी होईल तेव्हा काय होईल, मला माझ्याकडे बघता येईल वेळ मिळेल ना. हं?
आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की श्रेष्ठ संत काय करतात, निंदा स्तुती कशाकडे लक्ष देत नाही. हं? म्हणून आपलं जीवन तेवढं काय आहे की आपला हा विचार करायला एवढं जीवन पुरेसं आहे. आणि म्हणून दुसऱ्याच्या भानगडीत न पडता, दुसऱ्याला सुधारणा न करता काय करावं, माझा उद्धार कसा होईल, इथे सगळं लक्ष द्यावं. हं? आता 9वे सांगतात ते की शेवटी भगवंत काय सांगतात ते, श्रीरामचंद्र शबरीला की सर्वांची सारखी सरळपणाने वागावे. हं? म्हणजे आता काय आहे, आता असं नाही की माणसं कसं वागतात, कोणावर जास्त प्रेम असतं, कोणाला कमी प्रेम असतं. हं? आता काय होतं, रात्रंदिवस असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे सरळ वागण्यासाठी केव्हा असं सरळ वागता येईल सगळ्यांशी सारखं सरळ, तर जर आपल्या अंतःकरणामध्ये सतत काय आहे, भगवंताचा विचार जागृत असेल. हं? तर काय होईल, कुठल्याही प्रकारचं दैन्य येत नाही. हं? म्हणजे आपल्याला जर आता कोणी मदत केली, हं, तर आता त्या मदतीमध्ये आपण काय बघतो की अरे तुमच्यामुळे झालं हे, पण खरं तेव्हा आठवायचं काय असतं, त्या भगवंताला आठवायचं असतं की सगळ्यांच्या रूपाने तो परमात्माच मला सहाय्य करतो. आणि असा तो काय आहे, असा तो प्रभू माझा आहे. आणि मला मला जे मिळालं ते त्या प्रभूने दिले. अशी वृत्ती काय आहे, अंगी बाणली पाहिजे. हं? आणि जे गेलं ते त्यांनी नेलं, जे मिळालं ते त्यांनी दिलं, असा विचार जीवामध्ये आला तर काय होतं, सर्वांवर प्रेम आणि सर्वांपासून अनासक्ती, अशा या दोन्ही गोष्टी साध्य होतात. हं. असं म्हणून इथे असं सांगतात की असं सगळ्या जगाकडून म्हटलेले, भिक्षा मागून पण मी कोणाचा मिंधा नाही, अशी आतमध्ये काय पाहिजे, आपल्या अंतःकरणात अशी अवस्था पाहिजे. म्हणजेच काय की सगळं काय आहे, सगळं आश्रय खरा तोच आहे आणि त्याच्याच कृपेने सगळं होत आहे, अशी दृष्टी पक्की करत जायची. असं बोलता बोलता म्हणतात ते राम शबरी, भक्तीमध्ये ना या सगळ्या 9 प्रकाराची आवश्यकता नसते बरं. या 9 प्रकारापैकी एक प्रकारची भक्ती जरी जीवनात दृढ झाली ना, तरी तो भक्त मला अतिशय प्रिय होतो. म्हणून सांगता शबरी, अगं या भक्तीच्या ना 9 पायऱ्या नाहीये, ते 9 प्रकार आहेत. त्यातला कुठलाही एक प्रकार माणसाला पूर्णत्वापर्यंत पोहोचवणारा आहे. आणि असं नविदा भक्ती सांगता सांगता शेवट रामचंद्र शबरीला म्हणतात, शबरी तुझ्यामध्ये तर हे 9च्या 9 प्रकार पूर्ण भरलेले आहेत. म्हणून नवविधा भक्ती हा काय आहे, भगवंतानी शबरीला उपदेश नाही केला. पण ते भगवंतानी गायलेले शबरी स्तोत्र आहे. देवताचं आपण स्तोत्र म्हणतो की नाही, तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या गुणांचं वर्णन असतं. तर या ठिकाणी सुद्धा काय केलेलं आहे, रामाने शबरीच्या गुणाचं वर्णन केलेलं आहे. हं. म्हणजे त्या शबरीची स्तुती केली. आता जर तिला आधी सांगितलं असतं ना, तर तिने ऐकलंच नसतं. म्हणून काय केलं, श्रीरामाने युक्ती केली आणि तिला काय अशी, शबरी तुला मी नवदा भक्ती सांगतो असं म्हणून 9 प्रकार सांगितले. आणि शेवट म्हटलेले की अगं हे सगळं वर्णन करतो आहे ना, हे सगळं काय आहे, तुझंच आहे. हं? आता असं शेवट बोलल्यामुळे काय, शबरीला पुढे काही बोलताच नाही आलं. म्हणजे इथे काय, भक्ताने भगवंताची स्तुती करायची असते ना, ही सामान्य गोष्ट आहे. पण भगवंतानी इथे काय केले, भक्ताचं स्तोत्र गायलं, म्हणजे ही कशी आहे, असामान्य गोष्ट आहे. म्हणून आता ही नविदा भक्ती शबरीला आता काय सहजच प्राप्त झालेली होती. तिने कुठे प्रशिक्षण घ्यायला गेली नव्हती. कारण का, शबरीचे सद्गुरू होते ना, ते फार हुशार होते.
जाता जाता त्यांनी काय केलं, शबरीला रामाचं वेड लावून टाकलं, राम नामाची चटक लावून टाकली. आणि त्या एका वेडात शबरीने सगळी भक्ती साकार झाली. आता त्यानंतर ना एक विलक्षण घटना घडली. शबरी रामाला म्हणाली, देवा, मी कृतार्थ झाले, आता थोडेसे माझ्यासमोर असेच उभे राहा. आता पुढे काय होणार ना ते सगळं रामांना माहित आहे. कारण शबरी आता लोकीचा निरोप घेणार होती. पण जाता जाता शबरीने रामांना एक गोष्ट सांगितली की प्रभू, त्यानंतर आपण ऋष्यमूल पर्वताकडे जा. त्या ठिकाणी तुमची वानरांशी मैत्री होईल आणि त्यानंतर तुमच्या कारवायाची सिद्धी होईल. शबरी भक्त आहे. हं? आणि समोर उभ्या असलेल्या रामांना ती भविष्य सांगते. त्यानंतर शबरी काय झाली, प्रभूच्या समोर आसन लावून बसलीये. अत्यंत थोर तपस्विनी होती. रामांनी तिच्याकडे नुसतं पाहिलं आणि शबरीच्या देहातून अग्नीच्या ज्वाळा निघू लागल्या. म्हणजे रामांच्या नेत्रादेखत शबरीने अग्नी समाधी ग्रहण केली. एक जलसमाधी असते जी नाथांनी घेतली होती, एकनाथ महाराजांनी. आणि शबरीने अग्नी समाधी घेतली, त्या तेजामध्ये ते लीन झाली. म्हणजे रामचंद्रांचं स्मरण करी रामचंद्रांच्या समोर शबरी काय झाली, त्या प्रभूचरणी लीन झाली. अशी शबरी, अशी भक्त. त्यानंतर आता राम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमातून बाहेर पडले आणि दक्षिणेकडे चालू लागले. आता दक्षिणेकडे निघालेले रामचंद्र कुठे जात आहेत, पंपा सरोवरापर्यंत येतात. पंपा सरोवर अति दिव्य आहे. त्या पंपा सरोवराच्या पुढे ऋष्यमूल पर्वत आहे आणि त्या पर्वताकडे हे दोघ जण निघाले. आता त्या पर्वतावर एक वानर आहे आणि तो असं बघतोय लांबून हे दोघ जण येत आहेत आणि तो असा भेदरलेला आहे. त्याचं नाव आहे सुग्रीव. त्यांनी या दोघांना येताना पाहिलं आणि एकदम हाका मारायला सुरुवात केली. कोणाला, हनुमंताला. हनुमंता, हनुमंता, ये लवकर, ये लवकर, ये. हं? कारण काय आहे, त्याला भीती वाटतेय. कसली, इतकं का घाबरला? कारण एक त्याच गोष्ट आहे की सुग्रीव आणि वाली हे दोघं भाऊ असतात. त्यांची एक कथा आहे इथे की सुग्रीव आणि वाली सख्खे भाऊ, पण दोघांमध्ये इतकं प्रेम आहे. पण त्या प्रेमामध्ये काय झालं, विक्षेप आला. दोघे एकमेकांचे शत्रू झाले. आता किष्किंधा हे राज्य आहे ना, ते काय आहे, वाली, वालीचा आहे तो, अत्यंत बलवान आहे वाली. आता त्या वालीचा एक मित्र असतो, त्याचं नाव मायावी. तर वाली आणि मायावी दोघे व्यसनी होते. तर पिणाऱ्या लोकांची मैत्री असते ना, तसं वाली आणि मायावीची मैत्री होती. पण आता या लोकांचं काय, जेव्हा भांडण होतात ना, तेव्हा ते फार विचित्र असतं. म्हणजे ते भांडण इतकं विकोपाला जातं की एकमेकांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. असंच एकदा काय झालं, वाली आणि मायावीमध्ये भांडण झालं. आता मायावीला काय झालेलं की त्याला ठाऊक होतं की वाली खूप बलवान आहे. हं? पण आता त्याचा काटा आता काढायचा आहे, मग त्याने एक मार्ग शोधून काढला. हा मायावी रात्रीच्या वेळी त्याने काय केलं, वालीच्या अंतःपुरात शिरला. पण योगायोगाने काय झालं की वाली एकदम जागा झाला आणि त्यांनी पाहिलं, त्याबरोबर त्या मायावीने धूम ठोकली. आता मायावीला कल्पना होती की जर आता मी वालीच्या तावडीत सापडलो तर काय होईल, जिवंत सुटणार नाही. आणि म्हणून मायावी जीव घेऊन, मुठीत घेऊन धावत सुटला. वालीने त्याचा पाठलाग केला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वाटोपाठात सुग्रीव, तो पण पळतोय. कारण त्याचं खूप प्रेम होतं ना वालीवर, म्हणून तो पण निघाला. आता दूर खूप गेला आणि मायावीने काय केलं, एका गुहेमध्ये प्रवेश केला. आता त्या काळच्या गुहा अत्यंत भीषण,
आणि खूप मोठ्या मोठ्या असायच्या. म्हणजे गुहा म्हणजे काही पर्वतातलं असं बीळ असं नाही, काय की गुफा खूप मोठ्या मोठ्या होत्या. आता माझ्या एक माहितीत आहे की अमेरिकेमध्ये मॅमथ केव्हज अशी गुफा आहे, त्याच्यामध्ये 250 किलोमीटर ती लांबीची आहे आणि त्याच्या आतमध्ये अनेक इमारती आहेत. तर असाच मायावी एका गुहेमध्ये शिरला. आता वाली त्याचा पाठलाग करत गेला. तर सुग्रीवाला त्यांनी सांगितलं, तू या गुहेच्या तोंडाशी उभा राहा आणि मी येईपर्यंत इथे माझी वाट पाहत उभा राहा. असं म्हणून वाली आतमध्ये घुसला. तर पुष्कळ दिवस झाले सुग्रीव वाट बघतोय झोपरून, पण काय आहे, येतच नाही हा. आता शत्रूची गुहा आणि त्याच्या आतमध्ये कोण साथीदार असतील, काय असतील, असं काहीच त्याला कल्पना नाही. त्याला विचार करतोय आता हा आपला वालिदाता एकटा काय करेल, काही नाही. आणि तेवढ्यात काय झालं, रक्ताचा एक पाठ वाहत वाहत आला. आता रक्त पाहिलं आणि सुग्रीला वाटलं, अरे वाली तर मारला गेला नाही ना. हं? आणि म्हणून मग त्याला असं वाटलं की आता हा माया बाहेर येईल, वाली मेला असेल, माया बाहेर येईल आणि माझा पाठलाग करेल. म्हणून त्यांनी काय केलं की त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठा पाषाण घेऊन ठेवला आणि वालीचं काय बहुतेक करून त्याचा मृत्यू झाला असं त्याला वाटलं. आणि मग तो किष्किंधेमध्ये परत गेला आणि लोकांना असं म्हणाला, बहुतेक करून असं वाटतंय. आता त्यानंतर बरेच दिवस वाट बघितली, पण तरी वाली काही परत आला नाही. मग मंत्र्यांनी काय केलं, आग्रहाने सुग्रीवाला स्वतः आता त्याचा राज्याभिषेक करून दिला आणि वाली तेवढ्यात काय झालं, परत आला. आता तो रक्ताचा पाठ होता ना, तो मायावीचा होता. पण आता काय झालं, वालीनी काय सुग्रीवाबद्दल गैरसमज करून घेतला की काय, की ह्याने मुद्दामच काय करून घेतलं असं म्हणून सगळं काय, माझी सगळी संपत्ती घेऊन राज्य वगैरे घेतलं आणि त्यांनी लगेच सुग्रीवाची सगळी संपत्ती हरण केली. सुग्रीवाच्या मुलाला तुरुंगात टाकला आणि त्याच्या पत्नीला आपल्या अंतःपुरात ठेवले. अशा प्रकारे सुग्रीवाच्या संसाराची वाताहात करून आणि त्याला हाकलून दिलं पुन्हा. म्हणजे मग आता हा वाली, अरे सुग्रीव आपल्या मित्रांबरोबर ह्या ऋष्यमूलक पर्वतावर अशा भयभीत अवस्थेत तो राहतोय. हं? कारण काय असतं की वाली इथे येऊ शकत नाही, या ऋष्यमुख पर्वतावर येऊ शकत नाही. कारण लहानपणी मतंग ऋषींनी त्याला शाप दिला असतो की आज तू ऋष्यमूल पर्वतावर येऊन माझ्या समाधीचा भंग केलास, आता पुन्हा तू या पर्वता आलास ना तर तुझं भस्म होईल. आणि हा शाप सुग्रीवाला ठाऊक होता आणि म्हणून तो आता काय ऋष्यमूक पर्वतावर राहू लागलेला आहे. आता सगळं सुग्रीवानी गमावलं होतं, पण सुग्रीवाला एक दिव्य रत्न होतं आणि त्या रत्नाच्या भरवशावर त्याला वाटत असतं की कधीतरी मला विजय मिळेल. आणि ते रत्न काय, तर हनुमान. आता असं आहे, हे सगळे ना 4 युग आहेत. हं? कृतायुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग. त्याच्यामध्ये काय असतं की त्रेतायुगात आता हे रामचंद्रांचं आहे अवतार. हं? तर त्यावेळेस वाली हा काय इंद्रपुत्र आहे आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे. आणि इंद्रपुत्र आणि सूर्यपुत्र या दोघांचा संघर्ष युगानुयुग चालू आहे. हं? म्हणून आता त्रेतायुगामध्ये काय आहे, सूर्यपुत्र काय आहे, सुग्रीव आणि इंद्रपुत्र वाली. आणि तेच द्वापार युग जिथे श्रीकृष्णाचा जन्म, तिथे अवतार आहे, तिथे सूर्यपुत्र कर्ण आहे आणि इंद्रपुत्र अर्जुन आहे. हं? म्हणून आता विजय कोणाचा होणार मग, तर असं इंद्रपुत्राचा का सूर्यपुत्राचा, तर हे नाही सांगतायत. कारण काय, विजयाचा एक मानदंड आहे, नियम असा आहे की ज्याच्यावर हनुमंताची कृपा आहे ना त्याचा विजय होणार. तर रामकथेमध्ये काय आहे, हनुमंताचे कृपाछत्र सुग्रीवाला लाभले आणि म्हणून सूर्यपुत्र सुग्रीवाचा काय झाला, विजय झाला आणि इंद्राचा पुत्र वाली मारला गेला. पण महाभारताच्या कथेमध्ये काय झालेलं आहे, हनुमंताच्या कृपेचा लाभ इंद्राचा पुत्र अर्जुनाला झाला. हं? कारण काय, श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर बसवलं होतं
आणि त्याचा परिणाम काय झाला? सूर्यपुत्र कर्ण मारला गेला आणि इंद्रपुत्र अर्जुन विजयी झाला. म्हणून असं आहे, हनुमंताची कृपा तिथे विजय असतो. कारण हनुमंत ही काय आहे? विजयाची देवता आहे. हं? म्हणून असं आपण म्हणतो ना, की जर जीवनामध्ये असं असतं, आयुष्य वाढावे, संपत्ती वाढावी, सगळ्या उपद्रवांचा नाश व्हावा, असं वाटत असेल त्यांनी काय करावं? हनुमंताची आराधना करावी. आता काय झालंय, सुग्रीवाने असं आता काय करतो, हनुमंताला बोलवतोय आणि म्हणतो, हनुमंता, ते दोन धनुर्धर बघ, ते या पर्वतावर येत आहे. आता सुग्रीवाला भीती काय वाटते आहे, की वाली काय आहे, पर्वतावर येऊ शकत नाही. पण मला मारण्यासाठी तो कोणी मारेकरी पाठवू शकतो ना. पण आता ते मारेकरी जर तलवार आणि गदा असं शस्त्र घेऊन येत असतील ना, तर सूर्याला काही भीती नव्हती. कारण तो खूप गतीने धावू शकतो, सुग्रीव असा आहे. हं? त्याला म्हणजे इतका तो धावतो, त्याचा कोणी पाठलागच करू शकत नाही. इतका तो काय वेगाने धावतो. पण आता या दोघांजवळ काय असतं? धनुष्यबाण असतात. आणि म्हणून त्याला वाटतं, आता मी पळत सुटलो तरी ते मला बाण मारू शकतील ना. म्हणून तो काय त्याला भीती वाटते आणि हनुमंताला व्याकुळून म्हणतो, अरे बघ बघ, ते दोन धनुर्धारी कोण आहेत ते. हं? म्हणून आता सुग्रीव, आता त्या हनुमंत म्हणतो, अरे सुग्रीव, तुला नेहमी असे उलटे का दिसते रे? ते दोघं मित्र सुद्धा असू शकतील ना. तू त्यांना शत्रू का समजतोस? हं? आता असं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये एक प्रकारचं जर असं नकारात्मक चिंतन असेल ना, नेगेटिव्हिटी थिंकिंग आपण म्हणतो ना, असं असेल ना, तर तो जास्त दुःखाने पोळलेला असतो. हं? आणि त्याचे काय आहे, तो दुर्बल असतो. आणि म्हणून त्याला नेगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटीमुळे काय होतं, की दुर्बलता येते आणि कुठल्याही गोष्टीची लगेच काय आहे, उलटीच आशंका घेतो. म्हणून इथे सांगतात, की एक सूत्र जीवनात लक्षात ठेवा, की आपल्या मनामध्ये जितके उलटे विचार येतील ना, तितके आपले भाग्य कुमकुवत होते. आणि म्हणून मनुष्याने सर्वदा काय करावं? सरळ विचार करावा. तर तेवढं त्याचं भाग्य काय होतं, तर वाढत जातं. आता किती वेळा काय आहे, की उलट होतं पण. हं? पण आपण नाही विचार करायचा, की असंच होईल तसंच होईल. हं? म्हणून असं म्हणते, की आपले विचारच काय असतं, आपला भविष्य काळ घडवत असतात. म्हणून नेहमी माणसाने कसं राहावं, भावात्मक, रचनात्मक असा विचार करावा. आणि सावधानता जेवढी घ्यायची तेवढी घ्यावी. आता इथे पण असं हनुमंत सांगताय सुग्रीवाला, की तू असा विचार करतोय. तेव्हा सुग्रीव म्हणतो, हनुमंता, तू म्हणतो बरोबर आहे सगळं, पण मित्र पण असू शकतील. पण एकदा जाऊन बघ, आपले मित्र आहे का शत्रू आहे, आणि मग तू काय कर, मला त्याप्रमाणे खूण कर. आता हनुमंत, ठीक आहे म्हणे, मी समजू शकतो. आता मी जातो आणि बघतो आणि तुला खून करतो. हं? मग तो म्हणे, जर मी खून केली तू काय करशील? तर सुग्रीव म्हणे, पळून जाईल. पण सुग्रीवाला एकच वाद माहिती, पलायनवाद. त्याच्यात तो खूप तरबेज आहे. कुठे जरा गडबड दिसली ना, की तिथून तो पळ काढतो. म्हणजे वालीची शक्ती जास्त आहे, पण सुग्रीव इतका चपळ आहे, की सुग्रीवाला पाठलाग करून वाली कधीच धरू शकला नाही आतापर्यंत. म्हणून असं आपण म्हणतो ना, की देवाने प्रत्येकाला काही ना काही वैशिष्ट्य दिलेलं असतं. आता सर्व गुण संपन्न कोणीच नाही आणि सर्व दोष संपन्न सुद्धा कोणी नाही. म्हणून काय आहे, अनेकांना आता जोडून चालायचं असेल ना, तर काय हे सगळं लक्षात ठेवायचं. म्हणून एक सुंदर सुभाषित आहे, अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, अयोग्यम पुरुषो नास्ती, योजक तत्र दुर्लभ. खूप छान विचार आहे, की वर्णमालेतलं एक अक्षर असं नाहीये, हं? की ज्यात मंत्र शक्ती नाही. वर्णमाला आपल्याला माहिती क ख ग या सगळ्या वर्णमाला, आणि वर्णमालेतील प्रत्येक अक्षर हा मंत्राने भरलेला आहे. मग म्हणतात, एकही वनस्पती अशी नाही की ज्याचा औषधी म्हणून उपयोग नाही. फक्त या बीजाचा उपयोग कसा करावा हे आपल्याला कळत नसतं.
तसं एकही पुरुष असा नाहीये की जो सर्वथा निरुपयोगी आहे. म्हणून संघटनेमध्ये काय थोडे दांडगे लोक पण असावे लागतात. समर्थच म्हणतात गटासी पाहिजे घट, उद्धट अशी उद्धट. म्हणजे शत्रू उद्धट असेल ना, तर त्याच्याशी वाद घालण्यासारखा उद्धट माणूस पाहिजे. हं? म्हणून आता इथे सुग्रीवाच काय आहे, त्याच्या पळून जाण्याची त्याच्यात कला आहे. आणि म्हणून सुग्रीवाची हनुमंत काय करतो, समजूत काढतो आणि माहिती घ्यायला हनुमंत निघतात. आता हनुमंत हे काय, केसरी नावाच्या वानराचं पुत्र आहे. म्हणजे वायुदेवाच्या कृपेने झाला आहे आणि साक्षात रुद्रांश आहे. आणि त्या हनुमंताचे काय गुण सांगावे. हं? सकल गुण निधानम असं म्हटलेलं आहे. कुठलाही सद्गुण नाही की जो काय हनुमंताला प्राप्त नाही. हं? सगळंच काय म्हणजे या रामकथेमध्ये सद्गुणांचा अर्क जो कोण असेल ना, तर काय हे सगळं हनुमंताचं चरित्र आहे. इतके हनुमंत कसे आहेत, सकल गुणांचे निधान असे आहेत. हं? म्हणून आता असं म्हणतात की ही रामकथा आहे, ही रत्नांची सुंदर माला आहे. पण या रत्नमालेतील सर्वोच्च रत्न काय, हनुमंत आहे. आता हनुमंताने काय केलं, आता निघालेत ना, माहिती लगेच वेषांतर केलं. हं? आणि त्यांना सगळ्यात वेषांतर काय आवडतं, तर बटूचा वेश, ब्राह्मण बटूचा वेश खूप आवडतो. आणि म्हणून असा ब्राह्मण बटूचा वेश घेतला, हातात माळ वगैरे घेतली आणि निघाले. आता श्रीराम लक्ष्मणासह समोरून ते येताना बघतायत. हं? ऋष्यमूल पर्वताच्या या पायथ्याशी काय, हनुमंत स्वतः येऊन उभे राहिले. असे विश्वरूप धारण केलेले हनुमान समोरून दिसतायत. राम लक्ष्मण पाहतात ते. आणि रामांचा एक स्वभाव आहे, आता बटू आहे, भिक्षू आहे, लगेच त्यांनी काय केलं, लक्ष्मणाचं प्रणाम केला. मग हनुमंताने विचारलं, कोणत्या गावचे पाहुणे तुम्ही? तुम्ही काही इकडचे नाही दिसत, कारण इकडच्या लोकांची चेहरेपट्टी अशी नसते. मग रामांनी स्वतःचा पूर्ण परिचय सरळ सरळ दिला. हं? आता बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे ना हनुमंत. आणि म्हणून त्यांच्या रामाच्या तेवढ्या बोलण्यावरून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या हनुमंतांनी. आणि मग आता त्यांनी हनुमंताचा परिचय विचारला, तेव्हा त्यांनी पण आपला व्यवस्थित थोडक्यात परिचय दिला की मी सुग्रीवाचा सचिव आहे, या पर्वतावर राहतो, आमचे मालक एक मोठ्या आपत्तीत सापडले आहे. आणि मग तो म्हणतो की थांबा जरा ना, म्हणजे ना ते जरा माझी वाट बघतायत, म्हणून जर आम्ही एक काम करून आत्ता आलो असं म्हणून काय आहे, हनुमंत जातात. कारण माहिती आहे हनुमंताला की जर मी खून करायला गेलो नाही, तर काय आहे की सुग्रीवाचं काय, अरे सुग्रीवाचं काय होईल, रक्तपात वाढेल. आता इकडे खून करायला जाताय त्यावेळेस, म्हणजे आता ही पहिली भेट आहे हनुमंताशी की रामाशी. हं? आणि त्या एका भेटीमध्येच काय, लक्ष्मणाला सगळे आपलं मत सांगतायत. श्रीराम लक्ष्मणाला हनुमंताबद्दलच. कारण आता हे मत कोण सांगते, सामान्य कोणी नाही सांगत, ते साक्षात परमात्मा. हं? असं स्वतः त्याच मग लक्ष्मणाला हे मत सांगतात ते. आता प्रत्यक्ष राम स्वतः इतके श्रेष्ठ विद्वान आहेत आणि त्यांच्यासारखे वाक्पटू कोणी नाही श्रीरामांसारखे. हं? पण आज या वाक्पटूलाही असं वाटतंय की आपल्यापेक्षा दुसरा सरस वाक्पटू आपल्याला भेटला. आणि मग लक्ष्मणाकडे बघून सांगतात, अरे माझ्या जीवनात मी किती विद्वान पाहिले आहे, पण या हनुमंतासारखा विद्वान मी आजपर्यंत पाहिला नाही. चारही वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, चारही वेदांचा हा ज्ञाता आहे. व्याकरणाची बैठक त्याची इतकी पक्की आहे की व्याकरणाच्या 9 शाखा असतात. हं? तर ह्या 9 शाखांचा विद्वान दिसतोय मला. हं? आणि आपण बघितलं, तो बोलतोय म्हणे आपल्याशी तेव्हा एकही व्याकरणाची चूक झाली नाही. आपल्या सगळ्यांना काय माहित, हनुमंत म्हणजे काय, बल, शील एवढंच माहित असतं. पण त्याचं ज्ञान किती विलक्षण आहे, त्याच्या अंगभूत किती गुण आहेत, हे काही लोकांना माहितच नसतं जास्त. आपल्याला म्हणजे व्याकरणाच्या 9 शाखा हे पण माहित नसतं.
आणि इतका वेळ हनुमंत बोलत होता रामचंद्रांबरोबर, पण त्याच्या मुखातून एकही चुकीचा शब्द नाही निघाला. प्रत्येक शब्द संस्कार संपन्न आहे, वाणी संस्कार संपन्न आणि अगदी क्रमाने युक्त आहे. हं? म्हणून असं काय, व्याकरणात हा संस्कार या शब्दांवर असायला लागतो. तेव्हा मुखातून जेव्हा शब्द निघतो ना, तो काय असं क्रमाने असं येत जातो. म्हणजे एक मुद्दा जो निघतो, तो मुद्दा कसा असतो, नीट मांडला जातो. अशा या हनुमंताच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द परत किती गोडवा घेऊन येतोय की ऐकतच राहावं. हं? असं काय श्रीराम लक्ष्मणाला सांगतात ते, आणि म्हणतात ते की अरे लक्ष्मणा, तू बघितलंस का की हे सगळं काय आहे? हे सगळे उच्चार, हे सगळं नेमकं ह्याला सगळं कळतंय. हं? की कुठला शब्द कंठातून निघाला पाहिजे, कुठला उरातून निघावा, कुठला नाभीतून निघावा, हे सगळं हनुमंतांना माहिती. आणि शब्दाचे आहे ना, भिन्न भिन्न प्रकारचे असे उच्चार होत असतात. आता हे आज काही कोणाला माहित नाही, पण आमच्या लहानपणी सुद्धा शाळेत आम्हाला असं शिकवायचे. आणि इथे पण सांगतात की वेदामध्ये एकेका मंत्राचा उच्चार शिकवताना अमुक शब्द कुठून निघाला हे शिकवलं जायचं. वेदामध्ये तो वर्ण तेथून निघाला तरच त्याचा काय असतं, आवश्यक परिणाम होत असतो, असं आहे. हं? तर अशा प्रकारे राम लक्ष्मणाला सांगतायत की, आणि बोलता बोलता त्याचं मुख, त्याचा हात, त्याच्या भुवया, त्याचे डोळे जितक्या प्रमाणात हलायला हवं ना, तेवढेच हलतात. बोलताना फाजील अभिनय नाही करत. असे वक्तृत्वाचे सगळे गुण हनुमंतामध्ये भरलेले आहे. हं? म्हणून असं सांगता येते की असं हे सगळं काय आहे, ज्ञान त्याच्याकडे आहे. म्हणजे सांगताना असं होतं की पाल्हाळ पण नाही लावत, म्हणजे इतका विस्तार पण नाही करत आणि अगदी कमी पण नाही बोलत. हं? अशा प्रकारे काय हे बोलण्यामध्ये पण एक काही मुद्दा पण सुटला नाही पाहिजे. असं सगळं काय आहे, इतकं गोड बोलणं आहे की ज्यामुळे काय आहे की एखादा शत्रू असं युद्ध करण्यासाठी तलवार त्यांनी काढली असेल ना, पण आता हनुमंताचं हे जे भाषण ऐकलं ना, की त्याचं काय, तो बाजूला ठेवून द्यायचा तलवार. हं? म्हणजे शत्रू लढायचं पण विसरून जायचा. इतकं काय, शत्रूला पण संमोहित होईल अशा प्रकारचं हनुमंताचं भाषण आहे. इतकी प्रगल्भ विद्वत्ता असलेला असा हा कसा आहे, यती आहे. म्हणजे सगळी सर्वोत्कृष्ट कला कशी असते, वक्तृत्वाची असते. त्यानेच काय जगाला संमोहिनी पडत असते वक्तृत्वाने. आता हिटलर आहे, हिटलरने लक्षावधी सेना कशा उभ्या केल्या, केवळ वक्तृत्वाच्या बळावर उभ्या केल्या. आणि म्हणून हनुमंत इतके उत्कृष्ट वक्ते आहेत, विद्वान आहेत. हं? कसा विषय मांडावा, कुठे मांडावा, हे सगळं त्याच्यामध्ये काय आहे, त्यांच्यामध्ये कला आहे. असं सगळं बोलता बोलता राम लक्ष्मणाला म्हणतात, अरे धन्य आहे तो सुग्रीव की ज्याचा सचिव आहे. हं? आता ही खरं वास्तविक पहिलीच भेट आहे हा. पण पहिल्या भेटीमध्ये रामचंद्रांनी हनुमंताबद्दल आपले असं मत नोंदवले. कारण ते कसे आहेत, ते रत्नपारखी आहेत आणि हनुमंत रत्न आहे. आता तेवढ्यात काय झालं, सुग्रीवाला खून करून हनुमंत रामाकडे परत आले. पण आता त्यांनी काय केलं, भिक्षूचं रूप सोडून दिलं. त्यांना ठाऊक आहे की आता हे श्रीराम मोठे राजकुमार आहेत आणि अशा लोकांना लपवाछपवी आवडत नाही. म्हणून त्यांनी भिक्षुरूप सोडलं आणि रामाला सांगितलं की मी कपी आहे, आमचे मालक सुग्रीव मोठ्या आपत्तीत आहेत, आपण तेथे चलावे आणि त्यांच्याशी मैत्री करावी असं मला वाटतं. राम म्हणाले ठीक आहे, पर्वतावर आता कुठल्या मार्गाने जायचं आहे, रस्ता कोणीकडून आहे? हनुमंत म्हणाले की नाही नाही, आपल्याला जमिनीवर चालत नाही जायचं. हं? आपण काय आहे, एकदम उड्डाण करून जायचं आहे. राम म्हणाले अरे कसं काय जायचं? म्हणे माझ्या खांद्यावर बसा. त्यांना संकोच वाटायला लागला, पण कारण हनुमंत लहान होते ना, पण हळूहळू काय झालं, मोठे मोठे व्हायला लागले. आणि राम बघतच राहिले, एकदम मोठं झालं शरीर. तेव्हा
रामचंद्रांच्या लक्षात काय आलं की अरे हनुमंतांना अजून मी काय आहे पुरेसं ओळखलंच नाहीये. त्यांच्यामध्ये अजून कितीतरी सद्गुण आहेत. कितीतरी कला आहे. एवढं विशाल रूप धारण करता येतं. आणि मग काय झालं, उड्डाण केली त्यांनी, बजरंग बली की जय. हं? आणि असे सगळे काय आहे, पहिला उडण्याचा अनुभव हनुमंताने दिलाय रामाला. हं? आता हे सगळेजण सुग्रीवाच्या तिथे आले. सुग्रीवानी काय तिथे आल्यावर परत छोटे होऊन गेले हनुमंत. मग त्या दोघांचं स्वागत केलंय सुग्रीवानी. आणि सगळे दुसरे वानर पण आलेले आहेत. आणि मग सगळ्यांनी एकमेकांचा परिचय करून दिला, हनुमंतांनी सगळ्यांचा परिचय करून दिला. आणि मग सगळ्यांनी आपापली काय कथा दुःखे एकमेकांना सांगायला लागले. हं? त्यावेळेस काय आहे, जेव्हा राम सांगतात हे सगळं की जानकीचं अपहरण झालंय वगैरे, त्यावेळेस सुग्रीवाला एकदम आठवतं. आणि तो काय म्हणतो रामांना की अरे एके दिवशी ना या ऋष्यमूल पर्वतावर, या शिखरावर आम्ही असेच बसलेलो होतो. आणि आम्ही एकदम असं बघितलं की एक महिलेला एक राक्षस घेऊन जात होता. आणि ती व्याकुळ होऊन काय होती, अगदी आक्रंद करत होती. पण आम्हाला काही त्याचं काही विशेष वाटलं नाही, कारण ह्या अशा गोष्टी काय नेहमीच घडतात इथे म्हणे. आम्हाला तर सवय आहे असं सगळं बघण्याची. आणि म्हणून आम्ही काही जास्त लक्ष नाही दिलं. पण एक विशेष घटना त्यावेळेस अशी घडली की त्या महिलेने काय केलं, तिच्या उत्तरीयामध्ये आपले स्वतःचे दागिने गोळा करून एक फुरचुंडी बांधली आणि ती खाली टाकून दिली. म्हणजे कदाचित कोणी पाठीमागून शोध घेत येईल, कोणी माझे स्वजन असतील त्यांना सुगावं लागेल असा तिचा हेतू असावा. मग आम्ही म्हणे काय केलं, ती पुरचुंडी मध्ये आम्ही काय जपून ठेवली आहे. असं ऐकलं आणि राम एकदम उत्सुक झाले. ते म्हणतात मला ती पुरचुंडी बघता येईल का? हं? आणि तेवढ्यात मग नलाने काय केलं, जाऊन ती पुरचुंडी आणली आणि श्रीमान रामांच्या पुढे ठेवली. आता त्यांनी काय केलं, सुग्रीवाच्या हातात ती पुरचुंडी बघितली. आणि ते उत्तरीय आहे होतं ते ओळखलं रामांनी. उत्तरीय म्हणजे शाल. म्हणजे प्राचीन काळी काय होतं इथे आपल्या इथे की काही महिला म्हणजे महिलांनी अंगावरती उत्तरीय घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही अशी पद्धत होती. हं. तर अशी ती सीतेची तांबूस रंगाची शाल काय रामांनी ओळखली. आणि मग ती पुरचुंडी काय आहे, सुग्रीवानी मग दिली रामाच्या हातामध्ये. आणि त्या काय शालीचा स्पर्श करताच काय झालं, रामाच्या नेत्रातून अश्रू येतात ते. आणि त्यांनी उत्सुकतेने गाठ सोडल्या आणि आतमधले अलंकार पाहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. आता ते पाहतच राहिले. आणि मग त्यांनी काय केलं, ती प्रचंडी लक्ष्मणला दिली. आणि म्हणतात लक्ष्मण हे अलंकार कोणाचे आहेत रे, बघतो का, तुला काही लक्षात येतंय का? तर लक्ष्मणाने ते सगळे असे निरीक्षण करून पाहिले. आणि त्याच्यामधून त्यांनी फक्त 2 पैंजण उचलून घेतले आणि ते म्हणे दादा ही पैंजण ना वहिनीची आहे. हं? आणि त्यांनी पटकन ती आपल्या मस्तकाला लावली. तर तेव्हा राम म्हणतात तू पैंजणाबरोबर बोलतोयस? हा, मग बाकीच्या अलंकाराचं काय, ते सीतेचे नाही का? तेव्हा लक्ष्मणाच्या मुखातून एक अद्भुत श्लोक आला. हं? म्हणजे तो म्हणतो दादा, मी कानातले नाहम जानामि केयुरे नाहम जानामि कुंडले. म्हणजे कानातले कुंडले कोणाचे आहेत हे मला ठाऊक नाही, हातातले ते बाजूबंद कोणाचे ते ठाऊक नाही, पण पैंजण मात्र निश्चित काय आहे, वहिनीचे आहे. आणि हे पैंजण तर तिचेच आहेत. हे तुला कसं काय कळलं? राम म्हणतात. लक्ष्मण म्हणतात मी वहिनीच्या गळ्यात काय होते, कानात काय होते, हातात काय असं मला काहीच ठाऊक नाही. कारण मी वहिनीच्या चरणांना नमस्कार करायचो रोज, तेव्हा हे नुपूर बघितलेली आहेत म्हणून ती मला बरोबर माहिती आहे. हं? आणि फक्त ते मी निरखून बघायचो रोज म्हणे, चरणांना नमस्कार करताना. म्हणजे काय, म्हणजे बक्की किती संयम आहे लक्ष्मणाच्या इथे येते ते. म्हणजे किती संयमाचं पालन करू शकतो मनुष्य. हं? तर हा हा जो प्रसंग आहे ना, त्या प्रसंगाला गांधीजींनी एकदा विनोबांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं या प्रसंगाबद्दल.
तेव्हा विनोबा म्हणाले की लक्ष्मणाला निदान पैंजण तरी ओळखू आले, पण रामचंद्रांना तर कुठलाच अलंकार ओळखू शकले नाही. हं. इतकी काय निर्लिप्त अवस्था रामाची. आता सुग्रीव आणि राम काय आहे, या दोघांचा आता काय झालाय, नीट परिचय झाला. कारण दोघे समान आपत्तीत आहे. कारण बघ, जानकीचं काय अपहरण रावणाने केलंय. तर सुग्रीवाची पत्नी आहे ना रुमा, तिला काय वालीने तिच्या अंतःपुरात डांबून ठेवली. म्हणजे दोघं कसे आहेत, समदुःखी. हं. आणि मग आता दोघांनी काय केलेलं आहे, हस्तांदोलन, म्हणजे एकमेकांचा हात मिळवलेत. अशी म्हणे काय आहे, किष्किंधेमध्ये अशी पद्धत होती, अयोध्येत नव्हती पण किष्किंधेमध्ये होती. हं? आणि मग सहकार्य दोघांनी करायचं ठरवलं. आता असे प्रकारे दोघं बोलतायत, तेवढ्या हनुमंतांनी काय केलं, ते म्हणे थांबा थांबा जरा. आणि लगेच 2-4 जणांना पाठवून पटपट सगळी सामुग्री आणली आणि तिथे एक वेदी बनवली, अग्नीची स्थापना केली आणि स्वतःच पुरोहित बनले. कारण हनुमंतांना सगळ्या भूमिका पार पाडता येतात. मग त्यांनी दोघांच्या हातात फुलं दिली, पूजेची सामुग्री दिली, आणि राम आणि सुग्रीव यांनी काय केलं, अग्नीची पूजा केली, अग्निभोवती प्रदक्षिणा घातली, आणि दोघांनी अग्नीच्या पुढे काय प्रतिज्ञा केली मैत्रीची. आता ह्याच्यातून हनुमंतांना काय साधायचं होतं, तर त्यांना हा नुसता मैत्रीचा करार नव्हता करायचा, पण सख्यत्वाचा संस्कार करायचा होता. कारण करार हा मोडला जातो, संस्कार हा मोडला जात नाही. करारात काय असतं, दोन्ही पक्ष तोपर्यंत बांधलेले असतात जोपर्यंत एक जण नियम मोडत नाही. एकाने करार मोडला की दुसरा मनुष्य ते काय आहे, करार मोडायला तयार असतो. पण संस्काराचं तसं नसतं. म्हणून आपल्या भारतीय परंपरेमध्ये विवाह हा करार नाहीये, पण विवाह काय संस्कार मानला जातो. आता हनुमंतांना आता ठाऊक आहे सगळं की संस्काराने काय होणार आहे, की सुग्रीवाचं परम कल्याण होणार आहे. कारण सुग्रीवाकडून चूक होणार. आणि अशी चूक झाली तरी श्रीरामाचं शील असं आहे ना, की ते सुग्रीवाला सोडणार नाही. आणि म्हणून काय, सुग्रीव दुर्बल आहे, आणि म्हणून त्यांनी हा संस्कार काय आहे करून घेतला, की ज्यामुळे राम त्याला काय सांभाळून ठेवतील. आणि पुढे असंच झालं की वालीवध पुढे झाला, त्यानंतर सुग्रीवाला राजा वगैरे केलेला आहे. आणि नंतर हा सुग्रीव 4 महिने नंतर पावसाळा सुरू झालाय, आणि 4 महिने हा काय आहे, आला भेटलाच नाही रामांना. तो आपला त्याच्या पार्टी याच्यामध्ये गुंग आहे. तेव्हा लक्ष्मण चिडलेला आहे, आणि लक्ष्मण म्हणतात आता मी त्याला मारायलाच जातो. तेव्हा राम म्हणतात नाही नाही, असं नाही करता येणार, मी त्याचं पाणी ग्रहण केलेले आहे अग्नी समोर, हात माझ्या हातात घेतला आहे, आता तो माझा सखा आहे, त्याला मारायचं नाही. त्याला तू काय कर, दमदाटी देऊ नये. आता पुढे काय झालं, की मैत्री झाली, इथे हा संस्कार करून घेतला हनुमंतानी. आणि तेव्हा आता सुग्रीव काय म्हणतोय, की रघुनाथा, तुम्हाला वाटतो ना तितका हा वाली साधारण नाहीये, तो खूप बलवान आहे. त्यामुळे काय, कुठली मोहीम आखण्यापूर्वी आधी मला तुम्ही किती बलवान आहे हे बघायला पाहिजे. राम म्हणतात माझ्या बलाची परीक्षा तू कशी घेशील. तर सूर्य काय म्हणतो, की दुंदुंबी नावाचा एक राक्षस होता, आणि वालीने त्याला उचलून फेकून दिले. त्या दुंदुंबीचे कलेवर पडले आहे. जर तुम्हाला ते उचलता आले तर मी समजेन की तुम्ही वालीला निदान काय जोडीला जोडा. रामांनी काय केलं, त्या दुंदुंबीचे कलेवर कुठे आहे तिथे गेले, आणि त्यांनी फक्त त्यांच्या उजव्या चरण्याच्या अंगठ्याने त्या दुंदुंबीचे अत्यंत मोठे धूर उचलले, आणि इतके दूर दूर भिरकावले की सगळे बघतच राहिले. आता हे बघून सुग्री म्हणतो की हा ठीक आहे, हे तर कलेवर फेकलं खरं, पण काय होतं की आता हे जेव्हा वालीने मारलं ना, त्यानंतर काय आहे, ते खूप दिवस पडलं आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये रक्त, मांस, याचं सगळं वजन कमी होऊन गेलेलं आहे. आता हा सापळा होता.
हं. तर मग आता अजून मला परीक्षा घ्यायला लागेल. म्हणजे असं असतं ना, की कधी कधी असं असतं की जीव भगवंताची अशी परीक्षा घेत असतो, तसं सुग्रीव काय अशी रामाची परीक्षा घेतोय, तो तपासून बघतोय. समाधान नाही झालं. आता पुन्हा म्हणतो सुग्रीव, म्हणतो काय आता तुला सांग, काय परीक्षा देऊ, राम म्हणताय. तो म्हणतोय सुग्रीव, समोर ते 7 ताडवृक्ष आहेत, यांचा छेद तुम्हाला करता आला तर बघा. आता रामांनी काय केलं, एका बाणामध्ये 7ही ताडवृक्षांचा छेद केला. आणि आणखीन आश्चर्य काय बघायला मिळालं, की ते त्या 7ही ताडवृक्षाचा छेद करून काय, रामाचा बाण पुन्हा त्यांच्या भात्यात येऊन विसावला. आता मात्र सुग्रीवाला खात्री पटली, की नक्की आता काय आहे, वालीला जिंकू शकणार राम. पण आता त्यावेळेस रामांनी एक अट घातली सुग्रीवाला, की हे बघ सुग्रीव, वालीला ठार करण्यासाठी मी काही किष्किंधाच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. कारण 14 वर्षेपर्यंत कोणत्याही शहराच्या सीमेच्या आत पाऊल ठेवायचे नाही, हे माझं म्हणत आहे. तर तू काय कर, कसे करून वालीला बाहेर का, वाली बाहेर आला ना, तर मग वाचणार नाही, तेव्हाच मग मी त्याला मारू शकीन. सुग्रीव म्हणाल, ते सोपं आहे हो, त्याला बाहेर काढायची युक्ती फार सोपी आहे. त्याला नुसतं आव्हान दिलं ना तरी चालतं, आणि त्याला कोणी आव्हान दिलेलं सहन नाही होत. आता मी आता जातो आणि त्याच्या काय दारावरती आव्हान देतो, जरा शिवी गाळी करतो, की मला खात्री आहे की तो लगेच काय बाहेर येईल. हं? आणि मग सुग्रीव गेला. किष्किंधेच्या प्रवेशद्वाराजवळ जाऊन वालीला वाटेल तसं बोलायला लागला. युद्धासाठी बाहेर ये असं आवाहन देऊ लागला. आता हे बातमी ह्याला कळली वालीला, की असा तो सुग्रीव आलेला आहे. तो चिडला. पण त्यावेळेस वालीची पत्नी असते तारा, ती खूप चलाक असते. म्हणजे काय, शक्ती वालीमध्ये आहे. तो अर्धांडाळे श्रेष्ठ आहे. पण युक्ती कोणाजवळ, ताराजवळ आहे. ती म्हणते की अहो, तो सुग्रीव आहे ना, दारावरती येऊन तुम्हाला आव्हान देतोय, त्या अर्थी काय, आपण सावधान असलं पाहिजे. तुमच्या तडाखाने तो अर्ध मेला झालेला होता. हं? आणि तरी तो आता पुन्हा येऊन तुम्हाला आव्हान देतोय. त्याचा सरळ अर्थ काय, राजनीतीप्रमाणे, की बोलविता धनी दुसरा आहे, कोणाच्या तरी बळावर हा उड्या मारतोय. पण असं सगळं काय तारा त्याला सांगते आहे. हं? तुमच्या काही लक्षात येते का, इतकी चालाक आहेत. आणि पुन्हा ती म्हणते की मला अजून एक महत्वाची बातमी कळली आहे, की अयोध्येचे 2 राजकुमार काही दिवसापासून ऋष्यमुख पर्वतावरती निवास करून आहेत. आणि त्या 2 राजकुमारांचं सुग्रीवाशी सख्य झालं आहे. ते दोघं धनुर्धारी आहे, युद्धामध्ये तरबेज आहे. आणि म्हणून काय आहे, त्यांनी काहीतरी आपसापात ठरवलेलं असावं. त्यामुळे तुम्ही काही बाहेर जाऊ नका. तेव्हा तो म्हणतो, तारे बाजूला हो, मला काही नाट लावू नकोस. हं? आणि म्हणजे वास्तविक जेव्हा वाली शेवट त्याला पश्चाताप झाला, तेव्हा तो म्हणाला की तारे, मी तुझं ऐकत आलो नाही ना, म्हणून म्हणे मी काय आहे, जिंकलो नाही. हं? आता त्याने ऐकलं नाही वालीने, आणि तो काय बाहेर आला, आणि सुग्रीवाशी युद्ध झाले. आता राम झाडाच्या मागून बाण काय आहे, सोडतील सोडतील असं सुग्रीव वाट बघतोय. आता वालीचे 2-4 तडाखे सोसू शकला, पण आता काही बाण सुटत नाही, बघितल्यावर तो पळाला. हं? आता वालीने पण त्याचा पाठलाग काही केला नाही, कारण त्याला माहिती की आता पाठलाग करण्यात अर्थ नाही. आणि सुगडी तो जीव मुठीत घेऊन धावत धावत काय ऋष्यमूल पर्वतावर आला. हं? तो इतका घाबरलेला होता. मग राम आले त्याच्याजवळ, तेव्हा तो इतका चिडला, म्हणे काय, तुम्ही तर म्हणे मैत्रीचं नाव करून मला ठार मारण्याची योजना केली काय. तुम्ही सोडला का नाही वालीवर बाण, मी मेलो असतो तर. तेव्हा माझं सगळं अंग दुखायला लागलं. राम म्हणतात, अरे काय आहे हे, की एक गोष्ट मी तुला विचारायलाच विसरलो. हं? की वाली कसा दिसतो. हं? कारण जेव्हा मी बघितलं, तो बाहेर आला. हं? आणि मग मला लक्षात आलं, तुम्ही दोघं भाऊ अगदी सारखे दिसतात. आणि योगायोग काय, तर अंगावरचे कपडे पण आज सारखे होते. त्यामुळे मला भीती वाटायला लागली, की आता बाण कोणावर सोडायचा, वाली ऐवजी तुलाच लागला तर. आणि म्हणून काय आहे, की मी सोडला नाही. आता त्याचं हे म्हणणं काय आहे, सुग्रीवाला पटलं.
आणि मग काय तो म्हणाला की बरं ठीक आहे, मग आता काय कर म्हणे, आता तू आता परत व्यवस्थित काय कर, कपडे वगैरे नीट हे कर आणि पुन्हा त्याला आव्हान द्यायला जा. तो म्हणतो आता काही मी 2-4 दिवस जाणार नाही, तेल मालिश केल्याशिवाय मला आता जाता येणार नाही, मी खूप मार खाल्लाय आज आहे. आणि मग आता 2-4 दिवसांनी सुग्रीव पुन्हा निघतो आणि परत तो वालीला आव्हान देतो. तेव्हा परत तारा वालीचे पाय धरून सांगते, आज तुम्ही युद्धाला जाऊ नका. एकदा तुमच्याकडून मार खाऊन गेलेला परत तो परत आला आहे, त्याचा अर्थ काय, नक्की काहीतरी योजना झालेली आहे. म्हणून असं आहे की माणसाने जीवनामध्ये कधी कधी असा फाजील आत्मविश्वास ठेवू नये, तोच त्याचा नाही तर नाश करत असतो. हं? की अतिरेक विश्वास असतो ना, तो कोणत्याही जवळच्या माणसाने ते देखील काय, जर कोण हिताचं सांगत असतं ना तरी तो ऐकत नाही. असा हा काय आहे, त्याच्या जवळचा हा अत्यंत असा आत्मविश्वास बलवान असतो. हं? आता इथे तारेला अपशकुन होता ते, आणि ती सांगते की वाली जाऊ नका, तरी वाली निघतोय. पुन्हा ती सांगते अंगद अजून लहान आहे, हा, युद्धासाठी अजून तो योग्य नाही, तुम्ही साहस करू नका असं. तारा खूप बुद्धिमानी आहे, पण आता वालीला काय आहे हे लक्षात येत नाहीये. म्हणून असं म्हणते की राजकारण करण्यात खरी तारा तरबेज आहे. हं? किती चपळ असते, म्हणजे काही वेळेस असं आहे की बायकांची बुद्धी चपळ असते. महाभारतामध्ये द्रौपदीची बुद्धी अशी आहे. हं? प्रत्येक ठिकाणी द्रौपदीचा निर्णय बरोबर ठरलेला आहे, एवढी तिची श्रेष्ठ बुद्धी होती. आणि ज्या वेळेस एकदा कृष्ण वनामध्ये पांडवांना भेटायला जात होता, तेव्हा द्रौपदी त्यांना सांगते, कृष्णाला निरोप पाठवते की माझ्या मुलांना सांगा की एकोप्याने राहा, तप करा, दिवस वाया घालवू नका, शक्तीचा संचय करा, आणि एखादी गोष्ट तुम्हाला कळली नाही किंवा तुमच्यात वाद झाला तर द्रौपदी सांगेल तसे वागा. म्हणजे सासू सांगते की तुम्ही काय आहे, द्रौपदीचं ऐका. हं? म्हणून ते सांगते की अशी ती काय, द्रौपदी आदर्श सून आहे. आणि तारा पण तशीच आहे, पण वाली आडदांड आहे. म्हणून असं म्हणतात ना की पौरुषत्वाची कामं पौरुषत्वाने होतात, पण युक्तीची कामं युक्तीने होतात. सगळ्या ठिकाणी नुसती युक्तीने पण काम होत नाही, आणि सगळ्या ठिकाणी पौरुषत्वाने पण काम होत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जये ठाई, तेथे श्रीमंत धावती. हं? म्हणून म्हणजे असं जीवन जर परिपूर्ण व्हायचं असेल तर शक्ती आणि युक्ती ह्या दोन गोष्टी तर आवश्यकच आहे, पण शक्ती युक्तीच्या जोडीला भक्ती असली ना, जीवनाची सफलता होते. आणि येथे तारावालीला काय आहे, हाच मुद्दा पटवून देते. आपला वेळ झालेला आहे, आज आपण इथे थांबूया. पुढच्या वेळेस हे सगळं हे पुढच्या वेळेस बघूया. जय जय रघुवीर समर्थ.